असणारे नाशिकचे माजी आमदार मान्य श्री बाळासाहेबजी सानप यांना हा पुरस्कार दिला जात आहे। साहेबांचं येथे आम्ही सहर्ष स्वागत करतो, अभिनंदन करतो आणि त्यांनीही या पुरस्काराचा स्वीकार करावा अशी माननीय आमदार श्री बाळासाहेबजी सानप यांना विनंती करतो। आज माननीय आमदार श्री बाळासाहेबजी सानप कार्य बाहुल्यामुळे येथे उपस्थित राहू शकलेले नाहीत, परंतु त्यांना धर्म कार्यासाठी सदैव मार्गदर्शन करणारे आणि ज्यांची त्यांच्या ठाई अतिशय श्रद्धा एकनिष्ठपणे केंद्रित झालेली आहे ते परमपूजनीय आचार्य गौरव महंत श्री सुकेनेकर बाबा शास्त्री बाबांकडे आमदार साहेबांचा हा पुरस्कार आम्ही सुपूर्द करत आहोत। बाबांनी तो स्वीकारावा आणि बाळासाहेबांकडे द्यावा ही विनंती आहे। गोपीनाथ शास्त्रीजी या मंचावर या। बाबांना कसा त्रास देता उठण्याचा? आमदार श्री बाळासाहेब सानप एक असं व्यक्तिमत्व की ज्यांनी पूर्णपणे आपलं जीवन हे महानुभाव पंथासाठी समर्पित केलेलं आहे। पद असो अथवा नसो, परंतु पंथनिष्ठा मात्र त्यांची सदैव अविचल राहिलेली आहे। सुकेनाचं श्री दत्त मंदिर हे त्यांचं श्रद्धास्थान आणि म्हणून या सुकेनाच्या श्री दत्त मंदिराच्या ट्रस्टचे अध्यक्ष आचार्य प्रवर परमपूजनीय महंत श्री सुकेनेकर बाबा यांच्याकडे आमदार बाळासाहेब सानप यांचा पुरस्कार सुपूर्द करण्यात येत आहे। आमचा खामणेकर परिवार सर्वांना विनंती, आपण या आनंद शांतता माझ्यासोबत सहकार्य जिथे तिथे खाली बसा, जागा सोडू नका। त्यासोबतच आदरणीय संतोष मुंडेजी शास्त्री आपणालाही निवेदन आहे, आपण ज्ञानपीठावरती या सन्मान सोहळ्यात सहभागी व्हावं। श्री खामणेकर बाबा आणि या प्रतिष्ठेच्या सर्व शिष्यगाद्या त्यासोबत आणि सहयोगी या ठिकाणी या सन्मान सोहळ्यात सहभागी होतील। सन्मान सोहळा ज्ञानपीठावर संपन्न होत असेल, आपण या संपूर्ण सोहळ्याचा आनंद व्यक्त करणार आहोत। टाळ्यांच्या गजरामध्ये हा आनंद या ठिकाणी व्यक्त होतो आहे। पत्रकार, छायाचित्रकार, महानुभाव पंथाच्या विविध तीर्थक्षेत्र असतील, आश्रम संस्था असतील, या ठिकाणी खऱ्या अर्थानं भक्त निवास असेल, तीर्थक्षेत्रासाठी भरघोस निधी लागतो आहे। या सर्व निधीसाठी ज्यांनी लाख मोलाची खऱ्या अर्थानं ही सेवा केलेली आहे आणि म्हणून आदरणीय कवीश्वर कुलाचार्य श्री अमरावतीचे बाबा यांना महानुभाव पंथाचे विकास पुरुष म्हणून आज गौरविण्यात येत आहे। टाळ्यांच्या गजरामध्ये तो आनंद व्यक्त होतो आहे। या सन्मान पत्राचं वाचन प्राध्यापक मोहन बाबू। बंधू आणि भगिनींनो, कवीश्वर कुल पट्टाधीपादाचार्य महंत श्री कारंजेकर बाबा अमरावती बाबांना विकास पुरुष ही पंथाच्या वतीने पदवी उपाधी आज देण्यात आलेली आहे आणि म्हणून त्यासाठी आपण सर्वांनी पुरेसे एक वार टाळ्यांच्या गजरामध्ये बाबांच्या कार्याचा गौरव करावायचा आहे। पंथाच्या विकासाला मोलाचं साह्य त्यांचा लाभलेला आहे। दंड प्रणाम। बाबांना विकासश्वर कुलाचार्य महंत श्री कारंजेकर बाबा अमरावती स्वस्ति श्री उचितोपमा योग्य ईश्वरनिष्ठ सकल गुण अलंकार मंडित धर्माधर कर्ण स्वरूप परनिष्ठ आभारवंत पंथभूषण महानुभाव पंथाचे विकास पुरुष कवीश्वर कुलाचार्य महंत श्री कारंजेकर बाबा महानुभाव यांसी शतकोटी दंडवत प्रणाम। अखिल मानव मात्राच्या कल्याणार्थ पूर्ण परब्रह्म परमेश्वर अवतार सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू संस्थापित महानुभाव पंथाचा वारसा लाभलेल्या विदर्भाच्या मातीतला आपला जन्म पूर्वसंचिताने बालपणी संवत्सर येथील
कैवल्यवासी महाराष्ट्राधिकरण श्री मोठे बाबा राजधर बाबा यांच्या सान्निध्यातील गुरुकुळात धर्मरूप संस्कार आपणाला प्राप्त झाले. किंकर धर्मे वर्तून आपुला निमित्त श्री गुरुजींची मनोधर्मे सेवा शुश्रूषा करीत ईश्वर मार्गेची उठ बैस अवगत केली. ईश्वर विहित ब्रह्मविद्या शास्त्राला आपण जन्मजीवित पूर्वक अनुसरलात. आपल्या सेवाकुशल नेतृत्वाने अनेक पंथीय सोहळे आपण यशस्वी केले. मार्गसेवेचा परनिष्ठ आभार अनुलक्षून श्री गुरु अन्वयाने आपण कवीश्वर कुलाचार्य श्री कारंजेकर प्रतिष्ठेवर विराजित झालात. महानुभाव आश्रम अमरावती या संस्थेच्या ज्येष्ठ आचार्यांचा समर्थ वारसा सांप्रत आपण समृद्ध करीत आहात. आपल्या संस्थेचा भव्य दिव्य असा शताब्दी महोत्सव आपण संपन्न केलात. महानुभाव पंथाला सामाजिक वैभव प्राप्त करून देण्यासाठी आपण धोरणात्मक पद्धतीने राजकीय शक्तीचे उपयोजन करीत आहात. यामुळेच अनेक वर्षांपासून पूर्वसुरींनी पाहिलेली मराठी भाषा विद्यापीठाचे स्वप्न आपल्या माध्यमातून रिद्धपुरात सत्यात उतरत आहे. प्राचीन महानुभावीय पोथ्यांना शासकीय माध्यमातून चिरकाळासाठी डिजिटायझेशन करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहात. पंथीय साहित्य, समाज आणि संस्कृतीच्या संवर्धनासाठी आपण कटिबद्ध झालेले आहात. तसेच महानुभाव पंथाच्या विविध सामाजिक गरजा पूर्ण करण्यासाठी आपण अथक परिश्रम घेत आहात. समग्र भारतभर संपन्न होणाऱ्या विविध प्रबोधन सोहळ्यातून आपण करीत असलेल्या धर्म प्रबोधनाच्या माध्यमातून अनेकांच्या अंधारलेल्या मनांना त्यामुळे प्रकाशवाट गवसली आहे. म्हणूनच आपण महानुभाव पंथाचे प्रकाशदायी आणि स्फूर्तिदायी अनुभूतीचे ऊर्जा स्रोत, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी अंगीकारलेल्या उद्धार यात्रेचा राजमार्ग स्वतः कृतिशीलतेनं आणि निरपेक्ष भावनेनं उजळविण्याचा आपण वसा घेतलेला आहे. त्यातूनच पूर्वसुरींच्या धर्मरूप इतिहासाचा सक्षम वारसा तळागाळात रुजवित आहात. आपण बहुतांच्या वेदाबोधा शास्त्र अनुसरणाला निमित्त तर आहातच, त्यामुळेच परमार्गाचा थोर आभार, श्री गुरु निमित्यांची प्रसन्नता आणि समग्र गुरुकुळाचा बहुतापरीचा संतोष आपण प्राप्त करून घेत आजच्या तरुण पिढी समोर आदर्श श्री खामनीकर पिढी खिचपुरी महोत्सव कनाशी अभिवंदक श्री खामनीकर प्रतिष्ठान श्री क्षेत्र कनाशी दिनांक 16 फेब्रुवारी 2025. धन्यवाद. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये बाबांना आपण अभिवंदन करूया.